बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एलोरा सखारामपूर वऱ्हाडाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्री श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी महोत्सवात 17 जानेवारी पासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। या महोत्सवानिमित्त दररोज रात्री हरी संकीर्तन सप्ताह, सकाळी काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि संत सखाराम महाराजाचे चरित्राचे सामूहिक पारायण सुरू आहे। 23 जानेवारी रोजी भव्य यात्रा महोत्सव तर 24 जानेवारी रोजी काल्याचे कीर्तन व समारोप होणार आहे। विदर्भ व खानदेशातून येणाऱ्या वारकरी दिंड्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हायलेले आहे। भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले आहे। या यात्रेमध्ये दिंड्या व्यतिरिक्त आमच्या संस्थांतर्फे अन्नदान 2 वर्षापासून चालू केलेलं आहे। तसेच वजेगाव येथील सर्व मंडळी एक अन्नसत्र इथं चालवत आहे व यावर्षी त्याच्यात अशी भर पडली, अमेरिकेमध्ये राहणारे पटेल नावाचे माणसं आहेत, ते इकडे ज्या भागात आमच्या भागात जिथं जिथं धार्मिक कार्यक्रम होतील त्या सगळ्या कार्यक्रमाला अन्नदान करत असतात। ते गावामध्ये जाऊन त्या गावातील प्रतिष्ठितांची भेट घेतात व तुम्ही मेहनत करा, खर्च मी देतो, अशा प्रकारचं त्यांचं सुद्धा यावर्षी अन्नसत्र नवीन चालू झालेलं आहे। जानेवारीला होणार आहे व सांगता काल्याचे कीर्तन, हरिभक्त पारायण, भास्करजी बाबा यांचे कीर्तन 24 तारखेला होईल, अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। त्या कार्यक्रमामध्ये, त्या यात्रेमध्ये 150 पर्यंत बाहेरगावून दिंड्या येत असतात। त्या दिंड्या आपल्या स्वयंस्फूर्तपणाने आपला टेंट, आपलं जेवणाचं आणि सगळ्या गोष्टी करून, उलट आमच्या संस्थांचे जे काही संस्थांमध्ये 3 दिवस कोणत्याही प्रकारचा स्वयंपाक होत नाही। बाहेर हे दिंड्यावाले आमचे 5-5 ते 10 विद्यार्थी, महाराज लोक यांना जेवण देत असतात व इथं या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनिष्ट किंवा वाह्यात कार्यक्रम नसतो। तमाशा नाही, सिनेमा नाही, फक्त हरिनाम, हरिनामाशिवाय दुसरं या यात्रेमध्ये नाही। म्हणून ही यात्रा आपल्या सर्व समाजासाठी एक गौरवास्पद यात्रा म्हटले तरी चालेल। महान्यूज 7 करिता बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।